तेल्हारा तालुक्यातील ग्राम मनपदा येथे ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तरी देखील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरूच आहे। गावामध्ये भरवस्तीत सांडपाण्याचे जणू तलाव साचले आहे। सांडपाण्याच्या तलावात मोठमोठे विषारी साप आढळतात। विषारी सापांमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले दिसून येतात। या घाण पाण्याच्या बाजूलाच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी आहे। या सांडपाण्याच्या जलाशयामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। हे सांडपाणी बरेच दिवसाचे साचले असल्याने येथे मच्छर व डास यांचा प्रादुर्भाव झाला आहे। तसेच गावामध्ये विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। एवढेच नाही तर हे सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जात असताना गणवेशावर सांडपाण्याचे शिंतोळे उडतात व भरलेल्या अवस्थेत यांना शाळेमध्ये जावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांच्या पायाला फोड देखील येऊ लागले आहे। एवढेच नाही तर हे सांडपाणी पूर्ण रस्त्यावर आणि ग्रामस्थांच्या घरात घुसू लागले आहे। शाळेच्या बाजूला सुद्धा घाणीचे साम्राज्य आहे। हे सांडपाणी पूर्णतः रस्त्यावर येत असल्याने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। सरपंचाच्या घरी आम्ही 4-5 वेळा गेलो। सरपंचानं सांगितलं उद्या करू, परवा करू, 4-5 दिवस घेतले तरी पण अजून झालं नाही। आणि मेन म्हणजे बिमाऱ्या जास्त होऊन राहिल्या दुर्पर। आमची जी बोर आहे तिथं हापशी आहे, तिथं इतकं पाण्याचा साठा हे पाण्याचा साठा आहे की इतका बेकार आहे। मुलं संडासले जातात तिकडे सगळं, कारण की अस्वच्छता आहे सगळे। दूषित पाणी आम्हाला प्यायला मिळते पूर्ण शहरात आमच्या पाण्यात। त्याच्यामुळे सगळेजण बिमार पडतात, लहान मुलं, मोठे माणसं, सगळे पूर्ण अस्वच्छता आहे आमच्या गावाची। म्हणजे पाय टाकायला जागा नाही सुद्धा। तिकडे चालून पण आमच्या घराच्या शेजारी किती ते अडचण आहे। सगळं असं वाटते की जंगल आहे, गाव दिसत नाही, पूर्ण जंगलच दिसते। आणि सरपंचाला म्हटलं की बस, सरपंच म्हणते हो पाहू। आमच्या गावात लाईट सुद्धा नाही आमच्या घराच्या इकडे। ब्युरो रिपोर्ट, अकोला।